भिक्खूंची कर्तव्ये. 1. दुसऱ्यांना धम्मदीक्षा देणे हे भिक्खूंचे कर्तव्य होय. यश आणि त्याच्या 4 मित्रांच्या धर्मांतरांची वार्ता दूरदूरपर्यंत सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की श्रेष्ठ कुळातील कुलपुत्र आणि मध्यम कुळातील कुलपुत्र भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी येऊ लागले. धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी पुष्कळच लोक त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे व धम्मदीक्षा देणे कठीण होते. ह्याची भगवंतांना जाणीव झाली. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा त्यांनी परिव्राजकांना संघाचे सदस्य बनविले, संघाचे नियम बनविले आणि त्या नियमांना विनय असे नाव दिले आणि विनयाचे नियम संघाच्या प्रत्येक सदस्याकरिता पाळणे अनिवार्य केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी 2 अवस्थांतून जाणे आवश्यक ठरविले. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने प्रवर्जित होऊन अनेक वर्षे एखाद्या विद्वान भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या ह्या काळानंतर दुसरी अवस्था म्हणजे परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो भिक्खू होत असे आणि संघाचा सदस्य बनत असे. धम्मप्रसाराच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून सुरुवातीला भगवंतांनी परिव्राजकांना भिक्खू बनविले आणि आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठविण्यासाठीची परिपाटी चालविली. धम्मदूत म्हणून पाठवण्यापूर्वी ते भिक्खूंना असे सांगत असत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त झालेले आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, मानव जातीवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी विचरण करा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये. जो धम्म आदी कल्याणप्रद आहे, मध्य कल्याणप्रद आहे आणि अंती देखील कल्याणप्रद आहे, अशा या धम्माला त्याच्या अर्थासहित आणि भावासहित शिकवा. हा पवित्र आहे, परिशुद्ध आहे आणि परिपूर्ण आहे, अशा या धम्माला तुमच्या ब्रह्मचर्याच्या श्रेष्ठ जीवनाद्वारे प्रकाशित करा. प्रत्येक जनपदात आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार कराव्यास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञानाचे दान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजश्री, ब्रह्मर्षी वास करीत आहेत तेथे राहा आणि जे आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना मुक्तीची शिकवण द्या आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे सर्वच दानापेक्षा श्रेष्ठ दान आहे. धम्माचे माधुर्य सर्वश्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने नाश पावते, प्रजा मोहामुळे नाश पावते, म्हणून धम्मदानाचे फळ श्रेष्ठ आहे. शेततणाने नाश पावते, प्रजा द्वेषाने नाश पावते, म्हणून धम्मदानाचे दान महान फळ होय. शेततणाने नाश पावते, प्रजा गर्वामुळे नाश पावते, म्हणून धम्मदानाचे फळ श्रेष्ठ आहे. शेत तणाने नाश पावते, प्रजा तृष्णेमुळे नाश पावते, म्हणून धम्मदानाचे फळ हे श्रेष्ठ आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन ते 60 भिक्खू धम्मप्रचारार्थ 4ही दिशांनी सर्व प्रदेशात गेले. धम्मदीक्षेसंबंधी भगवंतांनी त्यांना आणखीही अधिकच्या सूचना केल्या. 2. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवान मल्लांच्या अनुप्रिय या गावी राहत होते. एकदा ते आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या अगदी सकाळच्या वेळेला अनुप्रिय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भग्गव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे. म्हणून तथागत त्या उद्यानात गेले. भगवंताने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, मी आपले स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत्त मजकडे येऊन म्हणाला,
मी भगवंताच्या शिष्यत्वाचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानित नाही, तसे त्याने सांगितले, ती खरी गोष्ट आहे काय? लिच्छवी कुळातील सुनखत्ताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भगव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत्त मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, आता मी आपल्या शिष्यत्वाचा त्याग करीत आहे. आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखत्ता, तू मला गुरु मान आणि माझा शिष्य होऊन माझ्याजवळ राहा, असे मी कधी म्हटले होते काय? सुनखत्ताने उत्तर दिले, नाही भगवान, आपण असे म्हटले नव्हते. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय की भगवान, मी आपणाला गुरु मानतो? सुनखत्त म्हणाला, नाही, मी असेही कधी बोललो नाही. तेव्हा मी त्याला विचारले, जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस, तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? मूर्ख कुठला, काय यात तुझा स्वतःचाच दोष नाही? यावर सुनखत्त म्हणाला, पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत असा चमत्कार करून मला दाखवित नाही. सुनखत्ता, मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवील, तू माझा शिष्य हो? नाही भगवान, असे आपण कधीच म्हटले नाही. किंवा तू तरी मला म्हणाला होतास काय की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडच्या अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील, म्हणून मी त्यांचा शिष्य होईल? नाही भगवान, मी असे म्हटले नव्हते. जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस, तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस, त्याला अर्थ आहे काय? सुनखत्त, तू काय विचार करतोस? सामान्य माणसाच्या शक्तीच्या पलीकडे अद्भुत चमत्कार दाखविले जावेत अथवा दाखविले जाऊ नयेत, परंतु माझ्या धम्माचा उद्देश हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल, हाच नाही काय? भगवान, अद्भुत चमत्कार दाखविले जावेत अथवा न दाखविले जावेत, तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हाच आहे. परंतु भगवान, सुनखत्त मला सारखा म्हणत राहिला, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाही. अरे सुनखत्ता, मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करील? नाही भगवान, असे आपण कधीच म्हटले नाही. किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तुजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील, म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, त्याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म तोच मी शिकवतो. वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे मी शिकवित नसतो. वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे आपण शिकवा अगर न शिकवा, निश्चितपणे तथागतांच्या धम्मदेशनेचा हाच उद्देश आहे की जो त्यांच्या धम्मानुसार आचरण करेल तो आपल्या दुःखाचा अंत करू शकेल. मग सुनखत्त, जर धम्माच्या दृष्टीने सृष्टीच्या प्रारंभाचे काहीच महत्व नाही की सृष्टीचा प्रारंभ कसा झाला हे सांगितले जावे किंवा न सांगितले जावे, तर वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे आपण शिकवा अगर न शिकवा, निश्चितपणे तथागतांच्या धम्मदेशनेचा हाच उद्देश आहे की जो त्यांच्या धम्मानुसार आचरण करेल तो आपल्या दुःखाचा अंत करू शकेल. मग सुनखत्त, जर धम्माच्या दृष्टीने सृष्टीच्या प्रारंभाचे काहीच महत्व नाही की सृष्टीचा प्रारंभ कसा झाला हे सांगितले जावे किंवा न सांगितले जावे, तर वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात तरी काय अर्थ आहे? सुनखत्ता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची सुद्धा प्रशंसा केली आहेस. मी तुला असे सांगतो आणि मी तुला सावधान करतो, काही लोक तुझ संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनखत्ताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाही, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. भगवा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखत्ताला मी म्हणालो, परंतु धम्म आणि विनय यांचा त्याग करून तो आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुनखत्ताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी शक्ती नाही.
त्यांनी केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे. ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे. त्यात दैवी शक्तीसारखे असे काहीच नाही. सुनखत्त अशा रीतीने भगवान बुद्धांची निंदा करण्याच्या हेतूने भगवान बुद्धांच्या सिद्धांतामध्ये गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता. कारण भगवान बुद्धाने आपल्या दीक्षेच्या मोहिमेमध्ये अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नव्हता.